शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाष जणे, धरिसी अभिलाष जणे, अभिलाष जणे, धरिसी अभिलाष जणे, धरिसी अभिलाष जणे, धरिसी अभिलाष जणे, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदाराक्षण भंगूर, द्रव्यदाराक्षण भंगूर, द्रव्यदाराक्षण भंगूर, द्रव्यदाराक्षण भंगूर, द्रव्यदाराक्षण भंगूर, द्रव्यदाराक्षण भंगूर, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाष जणे, धरिसी अभिलाष जणे, अभिलाष जणे, धरिसी अभिलाष जणे, धरिसी अभिलाष जणे, धरिसी अभिलाष जणे, अंतकाळीचा सोयरा, काळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, काळीचा सोयरा, कामणे विठूधरा, कामणे विठूधरा, कामणे
शरीरा जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जणे दर्शी अभिलाष जणे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रंगे 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 रे श्री रंगे 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 रे श्री 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 रंगे काय भूलला से पतंगे काय भूलला से पतंगे शरीर जायाचे हेवन शरीर जायाचे हेवन काय भूललासी पतंगे काय भूललासी पतंगे शरीर जायाचे शरीर रंगे रंगे रे श्री रंगे 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 काय भूलला से पतंगे काय भूलला से पतंगे शरीर जायाचे हेवन शरीर जायाचे हेवन काय भूलला से
धरती अभिलाष झाले धरती अभिलाष झाले शरीर दयाचे शरीर दयाचे रंगी रंगे रे श्री रंगे. आता कीर्तन सुरू झाल्यानंतर चहा वाटप वगैरे सगळं बंद करा. फक्त पाण्याच्या बॉटल पाहिजे असतील तर आणून ठेवून द्या. मध्ये मध्ये सारखं परत येऊ नका. रंगी रंगे रे श्री रंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झणे. नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षण भंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झणे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झणे. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू दोसरे चरण संतांची दोसरे चरण संतांची अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. बोलताना इको थोडासा कमी टाका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्फुरदिक प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं
श्री संतांची या माता चरणावरी 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 साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लादलो निज चरणा लादलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अव्हेरा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अव्हेरा रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरीसी अभिलाष झणे थोडासा इफेक्ट फक्त द्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रभू परमात्म्याच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा असा गोड अभंग आजच्या निरूपणाकरता निवडलेला आहे. निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो उचित आणि तो म्हणजे असा की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कैलासवासी पार्वती आई शंकर भगत या माऊलींचं आपल्याला सोडून जाणं झालेलं आहे आणि उद्या 13वा आहे आणि तदनिमित्ताने आजच्या रात्रीलाही कीर्तनरूपी सेवा आहे. कालपासून भजनं वगैरे चालू आहेत. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक दिवस मरावं लागणार हे निश्चित आहे. शास्त्र असं वर्णन करतं मायबाप या ब्रह्मांडाची जर रचना आपण निश्चित केली ब्रह्मांडाच्या रचनेवर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागणार पण ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागणार हे निश्चित असेल तरी मरेपर्यंत त्याला जगावं लागणार आहे हे सुद्धा निश्चित आहे. मग मायबापा अहो जगावं जन्माला यावं लागतं मरावं लागतं. याच्यामध्ये नवल काय नवल याच्यामध्येच आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण कसं वागतो कसं आपलं जीवन आहे याच्यावर सगळी गती अवलंबून आहे.
आणि खरं सांगू मायबापा, जन्म एखाद वेळेला आपल्या हातामध्ये नसेल, मृत्यू एखाद वेळेला आपल्या हातामध्ये नसेल, पण शास्त्र असं सांगतं जन्माला आल्यानंतर आपला मृत्यू कसा व्हावा याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे मात्र निश्चित आपल्या हातामध्ये आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, मायबापा अरे उभं आयुष्य आम्ही तुझ्या भजनामध्ये घालवलं रे, उभं आयुष्य आम्ही तुझी भक्ती केली, कशासाठी केली? यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी जन्म आपल्या हातामध्ये नाहीये, मृत्यू आपल्या हातामध्ये नाहीये, पण मृत्यू कसा यावा याच्यासाठी प्रयत्न मात्र आपल्या हातामध्ये आहेत. संत महात्म्यांनी सांगितलं, उभा आम्ही आयुष्य भगवंताच्या भक्तीमध्ये घालवलं, कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा, आपल्या जीवनाचा शेवट गोड व्हावा याच्यासाठी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. ऐका मायबाप्पा, अहो ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे तो मरणार निश्चित आहे, मग तो कोणीही असो. खरं सांगू तुम्हाला, ऐका, फार गोड चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न 1 तासभर आपल्या हातामध्ये आहे. ऐका, कोणीही या पृथ्वी तलावर जन्माला येऊ त्याला मारावं लागणं निश्चित आहे. मग कोणाची कितीही ओळख असो तरी सुद्धा त्याला मारावं लागणार. काही लोक म्हणतात, महाराज अहो आम्हाला भीती नाही का, नगरसेवक आमच्या ओळखीचा आहे. अरे बाबा, नगरसेवक कधी जाईल त्याचं त्याला माहित नाही, तुझी ओळख कुठे राहणार आहे? काही लोक म्हणतात, महाराज ठीक आहे नगरसेवक थोडंसं खाली असेल, आमदार आमच्या ओळखीचे आहेत, खासदार आमच्या ओळखीचे आहेत. नवे नवे काही लोक म्हणतात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या ओळखीचे आहेत. नवे नवे काही लोक म्हणतात, महाराज आमची एवढी ओळख आहे, भारताचे पंतप्रधान आमच्या ओळखीचे आहेत. विठाला 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 ऐका, आपली ओळख कितीही मोठी असू द्या, ज्याच्याशी मोठी ओळख आहे त्याला तरी इथं कायमचं राहणं आहे का? भारताच्या पंतप्रधानांची यादी केली तर एक भारताचे पंतप्रधान दुसऱ्या देशामध्ये करार करण्यासाठी गेले आणि रात्रीच्या रात्री तेच मेले. लाल बहादूर शास्त्री. एक पंतप्रधान आपल्या घरातून गेट पर्यंत येत होते, त्यांच्या स्वतःच्या अंगरक्षकांनीच त्यांना मारलं. इंदिरा गांधी. आणि एक पंतप्रधान असे सुद्धा होऊन गेले, प्रचाराला निघाले आणि प्रचारातल्याच एकाने गळ्यामध्ये बॉम्ब आणून मारून टाकले. मग विचार करा, जिथे देशाचा पंतप्रधान सुरक्षित नाही तिथे त्यांच्या ओळखी सांगणारे आपण किती सुरक्षित आहोत? बरं गंमत सांगतो तुम्हाला, सामान्य मरक्या माणसाची ओळख काय सांगता? महाभारताचं चिंतन ऐका, महाभारत काय गोड सांगतं. महाभारत असं वर्णन करतं, पिता यस्य धनंजया मातुलो यस्य गोविंदा. काय वर्णन करतं महाभारत. महाभारत सांगतं, पिता यस्य धनंजया, ज्याचा बाप धनंजय अर्जुन आहे आणि ज्याचा सख्खा मामा भगवान श्रीकृष्ण आहे, तो अभिमन्यू रणांगणामध्ये युद्धाच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. आणि युद्धाच्या थारोळ्यामध्ये पडल्यानंतर पूर्वीचा काळ नीतीचा होता, सूर्य उदय झाला की युद्ध सुरू व्हायचं आणि सूर्यास्त झाला की युद्ध थांबायचं. एक दिवसाची घटना, सगळे योद्धे लढाई करून संध्याकाळी आपापल्या पर्णकुटीमध्ये आले
सुभद्रा इकडे तिकडे वाट पाहते, माझा अभिमन्यू कुठे दिसेना, माझा अभिमन्यू कुठे दिसेना. गुप्तहेरांना पाठवलं आणि गुप्तहेरांना पाठवल्यानंतर लक्षात आलं की कौरवांनी चक्रव्यूहाची रचना केली आणि त्या चक्रव्यूहामध्ये तान्हेल्या लहानग्या त्या अभिमन्यूला घेरलं आणि घेरून त्याला त्या ठिकाणी बाणांनी विव्हळ करून धारातीर्थी पाडलेला आहे. आता कोणत्याही क्षणी तो मृत्यूला सामोरा जाईल. ऐका, आईला असं वाटतं भगवंता माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझ्या बाळाला देवा काही होता कामा नये. ऐका, एक माऊली प्रसूत पावण्याची वेळ, डिलिव्हरी होण्याची वेळ, हॉस्पिटलमध्ये गेली आणि डॉक्टरांनी आत घेऊन गेल्यानंतर सगळी तयारी केली आणि धावत बाहेर आले आणि त्या माऊलीचे जे पती होते त्यांना जवळ घेतलं. म्हटलं, हे बघा साहेब, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, परिस्थिती बिकट आहे, एकतर आई वाचेल एकतर मूल वाचेल, तुम्ही लवकर सांगा आम्हाला, लवकर सांगा, लवकर निर्णय द्या, अन्यथा दोघेही वाचणार नाहीत. त्या माऊलीच्या पतीने सांगितलं, डॉक्टर साहेब, तुमच्या पायाला हात जोडतो आणि विनंती करतो, बाळ गेलं तरी चालेल, पण त्या बाळाला जन्म देणारी माझी अर्धांगिनी पत्नीला वाचवा, तुमच्या पाया पडतो. डॉक्टर लवकर आतमध्ये गेले आणि आतमध्ये आल्यानंतर त्या माईकडे पाहिलं आणि त्या मातेने डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब, एवढे का बरं तुम्ही चिंतित आहात? डॉक्टरने सांगितलं, आई, अगं तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याची परिस्थिती अशी आहे, एकतर तुला वाचवता येईल एकतर त्या बाळाला वाचवता येईल. मग डॉक्टर, तुमच्या मालकाने सांगितले बाळ मेलं तरी चालेल, पण माझी पत्नी वाचली पाहिजे. त्या माऊलीने हात जोडले आणि डॉक्टरच्या समोर पदर पसरण्यासारखे हात करून सांगितले, डॉक्टर, तुमच्या समोर एक माय हात पसरते, माझ्या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, पण माझ्या बाळाला मात्र वाचवा. ही जगामध्ये फक्त एकच आपली आई म्हणू शकते. जगामध्ये दुसरी अशी कोणतीच जाती जन्माला आली नाही की जी आपल्या बाळाचं अशा आईसारखं रक्षण करेल. ऐका, सुभद्रेला कळलं माझा मुलगा धारातीर्थी पडलेला आहे. गुप्तहेरांमार्फत खबर कळली आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुन एकाच रथावर होते, दुसरीकडे युद्ध करत होते. युद्ध करता करता या पांडवांच्या पर्णकुटीमध्ये, शामियान्यामध्ये सगळीकडे भयान शांतता पसरलेली आहे. सगळ्यांचे चेहरे दुःखी अवस्थेमध्ये आहेत. सुभद्रा वाट पाहते, माझे पती कधी येतील, माझा दादा कधी येईल आणि माझ्या मुलाला घेऊन कधी येतील ते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन रथावरून आले. अर्जुन रथावरून खाली उतरला आणि उतरल्यानंतर पाहतो तर सगळ्या पर्णकुटीमध्ये भयान शांतता पसरलेली आहे. अर्जुन जवळ गेला, काय झालं, काय झालं, सगळी शांतता कशाची? आणि एवढ्यामध्ये अर्जुनाचा आवाज आल्याबरोबर सुभद्रा धावत धावत आली आणि आपल्या पतिराजांच्या चरणाजवळ लोटांगण घातलं आणि सांगितलं, बघ पतिराज, आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही हो, फक्त एकच द्या. काय? खरं सांगू तुम्हाला, काळ ज्याच्या ताब्यामध्ये आहे तो माझा सख्खा भाऊ आहे, पण खरं सांगू तो भाऊ माझं जेवढं ऐकत नाही एवढं तुमचं ऐकतो. तुम्हाला फक्त एक विनंती करतो, काय? माझ्या दादाला तुम्ही विनंती करा की माझा एकुलता एक मुलगा रणभूमीवर धारातीर्थी पडलेला आहे, त्या ठिकाणी तो रक्तबंबाळ अवस्थेमध्ये आहे, माझा एकुलता एक मुलगा मला जिवंत परत आणून द्या. आता मला सांगा, सुभद्रेने ही गोष्ट भगवंताला सांगितली असती तर जास्त संयुक्तिक झाली नसती का? मेहुण्याचं माणसं जास्त ऐकतात का बहिणीचं लवकर ऐकतात? किती केलं तरी बहिणीचंच ऐकणार लवकर. पण सुभद्रेला माहिती होतं भगवंत वेळ प्रसंगी माझं ऐकणार नाही, पण त्या पांडवांचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण काय होतं? द्वारकेचा राणा
माझा दादा माझा भाऊ असला तरी सुद्धा पांडवांचं जेवढं ऐकेल एवढं माझं ऐकणार नाही का? कारण पाहते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती. पांडवांच्या जीवनाचं चिंतन केलं तर त्या पांडवांच्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून स्वर्गारोहणापर्यंत दुःखच दुःख आहे. पण अशा दुःखामध्ये सुद्धा त्यांनी भगवंताला कधी विसर पडू दिला नाही. म्हणून तो भगवंत त्यांच्या मागे पुढे उभा राहे सांभाळित. आली आघात निवाराया मागे पुढे उभा राहे सांभाळित. मागे पुढे उभा राहे सांभाळित. आली आघात निवाराया. हो, आणि म्हणून सुभद्रेने अर्जुनाला सांगितलं एवढी माझी विनंती तुम्ही भगवंताला करा. अहो किती केलं तरी अर्जुन जरी विदेही होता तरी सुद्धा एका मुलाचा बाप होता. त्याचं सुद्धा हृदय कळवळलं. लगेच भगवंताच्या जवळ गेला आणि भगवंताला सांगितलं भगवंता चला रथावर स्वार व्हा आपल्याला युद्धभूमीवर जायचंय. भगवंताला घेऊन ज्या ठिकाणी अभिमन्यू युद्धभूमीवर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला त्या ठिकाणी भगवंताला घेऊन गेला. अर्जुनाने रथावरून उडी मारली आणि समोर जाऊन पाहिलं कोवळ्या वयाचा अभिमन्यू रक्ताच्या थारोळ्यामध्ये युद्धभूमीवर बाणांनी विव्हळ होऊन पडलेला आहे. पण त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा गळत होत्या. अर्जुन जवळ गेला आणि अर्जुनाने रागावून म्हटला अरे हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. अरे क्षत्रियाचा धर्म आहे जर युद्धभूमीमध्ये मेला तर स्वर्ग मिळतो आणि जर जिंकलास तर राज्य भोगायला मिळेल. असं असताना क्षत्रियाने युद्धभूमीवर रडू नये. काय विचार आहेत अर्जुनाचे ऐका. पण तेवढ्याच तोला मोलाचं उत्तर माझा अभिमन्यू देतो. अभिमन्यू म्हणतो बाबा आता काही क्षणामध्ये मी मृत्यूला सामोरा जाणार आहे आणि म्हणून मी रडत नाहीये. मग एका क्षत्रियाचा मुलगा असताना सुद्धा युद्धभूमीवर रक्ताच्या थारोळ्यामध्ये बाणाने विव्हळ होऊन पडलो होतो आणि अशा वेळेला जयद्रथ आला आणि माझ्या डोक्यामध्ये लाथ मारून गेला. माझ्या माथ्याचा मुकुट खाली पाडून गेला. पण बाणाने विव्हळ असल्या कारणाने मला प्रतिशोध घेता आला नाही आणि म्हणून क्षत्रियाचं कर्तव्य आहे प्रतिशोध घेतला पाहिजे. तो प्रतिशोध मला घेता आला नाही म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा गळतात. बाबा बापाचं हृदय भरून आलं. अहो एवढंसं कोवळं वय आणि एवढ्या कोवळ्या वयामध्ये एवढ्या कौरवांना काय त्याने आपल्या शौर्याचं प्रतिपादन केलं. भगवंताला बोलण्यासाठी अर्जुन पटकन भगवंताला घेऊन रथाच्या बाजूला गेला. भगवंत उभा आहे आणि दोन्ही गुडघे अर्जुनाने खाली टेकवले आणि अर्जुनाने गुडघे खाली टेकून पदर पसरला आणि भगवंता समोर सांगू लागला भगवंता अरे उभ्या आयुष्यामध्ये आमच्या वाटेला दुःख झाली रे. पण भगवंता उभ्या आयुष्यात तुझ्याकडे आम्ही सुतळेच्या सड्या इतकं सुद्धा काही मागितलं नाही रे देवा. आजपर्यंत काही मागितलं नाही लोक देवा. अरे लोक तोंडाने भजन करतील नवल नाही. पण अर्जुनाचं वैशिष्ट्य असं होतं अर्जुनाचा केस आणि केस भगवंताचं भजन करत होता. काय भक्तीची पराकाष्ठा असेल देवा. अरे एवढी भक्ती तुझी केली पण तुझ्याकडून आम्ही काही मागितलं नाही. मग देवा तुझ्या पुढे हात पसरतो पदर पसरतो. फक्त एक आज माझ्यासाठी मागणं दे. काय काही नाही फक्त त्या जयद्रथाचा वध करण्यापुरता माझ्या अभिमन्यूला 3.5 तासाचं आयुष्य दे. काय मागितलं बापाने विचार करा. भगवंताने अर्जुनाला वरती उठवलं आणि सांगितलं अर्जुना अरे मागच्या अवतारामध्ये मी राम होतो आणि मी वनवासाला गेलो होतो आणि वनवासाला गेल्यानंतर परत येणार होतो. पण त्या वनवासाचं दुःख माझ्या वडिलांना दशरथांना सहन झालं नाही आणि वनवासामध्ये असताना राम राम कही राम 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 कही राम 6 वेळा राम 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 म्हणत प्राण त्याग केला. अर्जुना अरे जर मला अभिमन्यूला उठवता येतं आलं असतं तर मी माझ्या वडिलांना का उठवलं नसतं. मग मी का उठवत नाही कारण मियाची नेमी याला साता काळू ग्रासत से भूता. अरे या जगाची या ब्रह्मांडाची या काळाची नियमती मीच करून ठेवलेली आहे. हे सगळे नियम मीच लावलेले आहेत. मग विचार करा अर्जुनाचं सांत्वन केलं. भगवंत अभिमन्यूच्या जवळ गेला आणि अभिमन्यूची मान आपल्या मांडीवर घेतली आणि एक माय जशी आपल्या लेकराला कुरवाळते
तशा प्रकारे अभिमन्यूला कुरवाळलं आणि अभिमन्यूचे डोळे बंद केले. मायबाप्पा विचार करा, ब्रह्मांडाचा मालक ज्याचा सख्खा मामा आहे, भगवान शंकराला हरवणारा ज्याची ताकद ज्या अर्जुनाकडे आहे, तो अर्जुन ज्याचा बाप आहे, पण त्या सुद्धा अभिमन्यूला मारावंच लागलं ना हो. विचार करा, जिथे एवढी सामान्य माणसं मारतात हे नवल नाही. महाराजांनी तर वर्णन करून सांगितलं, एथ नाही उरो आले अवतार, पामर जीव किती. ऐका ना, अहो प्रभू रामचंद्राने अवतार घेतला, त्यांना सुद्धा अवतार सोडावा लागला. भगवान कृष्णाने अवतार घेतला, त्यांना सुद्धा अवतार सोडावा लागला. नवे नवे आमच्या संत महात्म्याने अवतार घेतला. अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुद्धा अवताराची परिसमाप्ती केली. विचार करा, काळ ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांना सुद्धा या देहाचा त्याग करावा लागला. तुम्ही आम्ही सामान्य माणसांचं काय घेऊन बसलो मायबाप. ऐका आता गंमत ऐका, फार गोड चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे. आपण आज जे इथे जन्माला आलेलो आहोत त्याला काहीतरी कारण असेल ना. बिना कारणाचं कोणी येतं का हो? नाही ना. ऐका, आज आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालेला आहे त्याला शास्त्र सांगतं 3 कारण. कोणती कारण? पहिलं कारण सांगितलं, मागचा जन्मामध्ये पाप पुण्य समसमान व्हावं, देह पडावा, पुन्हा जन्म तुम्हाला या मृत्यूभूमीमध्ये. दुसरं कारण सांगितलं, मागच्या जन्मी कर्म शिल्लक राहावं, ते भोगण्यासाठी पुन्हा मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं. आणि तिसरं कारण सांगितलं, वासना शिल्लक राहावी लागते, त्या वासनेच्या पूर्ततेसाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. पहिलं कारण, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, अंतकाळ जवळ यावा आणि जवळ अंतकाळ आल्यानंतर पाप आणि पुण्य समसमान व्हावं आणि देह पडावा, तर तुम्हाला मृत्यूभूमीमध्ये पुन्हा जन्म मिळतो. पण आता गंमत आहे, ऐका, कोणीतरी भाग्यवान असा आहे का हो जो सांगेल, महाराज आज 28 तारीख 27 तारीख आहे, आता बरोबर 8 वाजत आलेले आहेत आणि महाराज पुढील 1 मिनिटामध्ये आमच्या जीवनातलं पाप आणि पुण्य समसमान होणार आहे, असं कोणी भाग्यवान आहे का हो? नाही ना. का? अहो एखाद वेळेला सत्यनारायणाची पूजा करायला जाताना पायाखाली मुंगळा मारला जातो, पाप घडलं, पुण्य मिळायचं लांब राहिलं. तसं माणसाच्या जीवनामध्ये कोणत्या कृतीने काय फळ मिळेल, पुण्य मिळेल, पाप मिळेल, काही सांगता येत नाही. ऐका, फार गोड दृष्टांत आहे, संतोष महाराजांनी नेहमी ऐकतात. थंडीचे दिवस, एक गाव आहे आणि त्या गावामध्ये शिवालय आहे आणि त्या शिवालयामध्ये थंडीच्या दिवसामध्ये एक विरक्त महात्मा भगवा वेशधारी ध्यानस्थ बसलेला आहे. आणि ध्यानस्थ बसलेला असताना थंडीचे दिवस आहेत, थंडीने अंग कुडकुडत आहे आणि अशामध्ये त्या गावामध्ये राहणारा एक सज्जन गृहस्थ त्याने पाहिलं, थंडीचे दिवस आहेत, महात्मा ध्यानाला बसलेला आहे. त्याने विचार केला, या थंडीमुळे महात्म्याची त्वचा फुटू लागलेली आहे. तो चटकन घरामध्ये गेला, वाटीभर तेल घेतलं, त्या महात्म्याच्या जवळ आला, त्या महात्म्याच्या सगळ्या अंगाला तेल लावलं. का? की जेणेकरून महात्म्याच्या त्वचेला काही बाधा होऊ नये, त्वचा फुटू नये. आता मला सांगा, प्रामाणिकपणे सांगा, चांगलं केलं का वाईट केलं? काय म्हणणं आहे तुमचं? चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं. फक्त तुम्ही तुमच्या मतावर आता ठाम राहा म्हणजे झालं. आता गंमत अशी झाली, तेल लावल्याबरोबर महात्म्याला सुद्धा बरं वाटलं, पण निसर्गाचा नियम आहे, तो महात्मा ज्या ठिकाणी ध्यानाला बसलेला त्याच्या बाजूला मुंग्यांचं वारूळ होतं. मुंग्यांच्या त्या वारुळातल्या मुंग्यांना तेलाचा वास आल्याबरोबर मुंग्यांनी आपलं घर सोडलं आणि कुठे अतिक्रमण केलं? महात्म्याच्या अंगावर अतिक्रमण केलं. महात्म्याच्या अंगावर मुंग्या आल्यानंतर त्या मुंग्या असना त्या काय गुदगुल्या करतील का? महात्म्याच्या अंगाला चावू लागल्या. आता सांगा, चांगलं झालं का वाईट झालं? आता तुम्ही मागाशी म्हटलं चांगलं झालं. आता ऐका, त्याच गावातली काही उन्हाळ मुलं त्याच रस्त्याने चालत होती. त्यांनी पाहिलं, कसला साधू, कसला महात्मा, पोट भरायची अक्कल नाही म्हणून साधू व्हावं
आणि ह्या रागामध्ये ती 2-4 मुलं जात होती, हातामध्ये ऊसाचं कांड होतं. ते चावत चावत जाताना एकाला राग आला म्हणून त्याने ते ऊसाचं कांड महात्म्याला फेकून मारलं. चांगलं केलं का वाईट केलं? आता तुम्ही बोलणार नाही. वरवर पाहता वाईटच आहे का? महात्म्याची जीवनामध्ये करता आली तर सेवाच करा, पण अवमान मात्र करू नका. का? भगवंत सांगतो, एकाने एका महात्म्याचा अवमान केला, त्या महात्म्याच्या शब्दासाठी माझा सगळ्या कुळाचा नाश केला, पण महात्म्याचा शब्द मी खोटा पडू दिला नाही. महाभारत ऐका. गंमत अशी झाली, त्या मुलाने तो कांड फेकून मारल्याबरोबर ऊसाचं निसर्गाचा नियम आहे, तेलापेक्षा ऊस गोड. महात्म्याच्या अंगावरच्या सगळ्या मुंग्या उतरल्या आणि कुठे गेल्या? ऊसाच्या कांड्यावर. आता सांगा, चांगलं झालं का वाईट झालं? मला सांगा, कोणत्या कर्माने काय फळ मिळेल हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. अहो, आपण खूप मोठं कधी कधी व्रत आचरण करतो, पण त्या व्रत आचरण करता करता कधी आपल्या हातून छोट्या छोट्या वाईट गोष्टी घडून जातात हे आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून महाराज सांगतात, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. आपल्याला कधी कळणार नाही. दुसरं सांगितलं कर्म. आगा कर्मी जे उरावे तै ती सुख दुःखे फळावे, तया भोगावया यावे देहा एका. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या जन्मामध्ये आल्यानंतर आपण कर्म करतो, चांगली कर्म करतो, वाईट कर्म करतो, आणि त्या कर्माची फळ भोगण्यासाठी भोगत असताना एखाद्या कर्माचं फळ भोगण्याचं शिल्लक राहिलं तर त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. आता ऐका, सामान्य माणसं कर्म करतात, त्यांची फळं त्यांना भोगायला मिळतात, नवल नाही. ऐका, ब्रह्मांडाच्या मालकाच्या पत्नीच्या हातून घडलेलं छोटस कर्म जर तिला भोगल्याशिवाय चुकलं नाही तर तुमच्या आमच्या सामान्य माणसाची काय व्यथा. ऐका, प्रभू रामचंद्राची पत्नी सीतामाता रावण चोरून घेऊन गेला सोन्याच्या लंकेमध्ये, आणि अशोक वाटिकेमध्ये ठेवल्यानंतर सीतेमातेभोवती अनेक राक्षसिनींचा पहार आहे, आणि त्या राक्षसिनीमध्ये मुख्य राक्षसीने तिचं नाव त्रिजटा. त्या त्रिजटेने एक दिवस सीतामातेशी बोलली आणि बोलत असताना असं म्हणू लागली, सीते, अगं तुझ्या बाबतीमध्ये मी चिंतन केलं तर मला लक्षात आलं, काय तू कोणी सामान्य नाहीयेस. मग तुझे पती विदेही जनक आहे की ज्यांनी शुकाचार्यासारख्यांना बोध करावा, उपदेश करावा, एवढा अधिकारी तुझे वडील आहेत. तुझ्या सासऱ्याच्या बाबतीमध्ये मी चिंतन केलं तर तुझा सासरा यदा कदाचित जर स्वर्ग भुवनामध्ये गेला तर स्वर्गाचा राजा इंद्र आपल्या अर्ध्या आसनावर महाराज दशरथांना बसायला जागा देतो, एवढा अधिकारी तुझा सासरा आहे. तुझ्या पतीच्या बाबतीमध्ये मी चिंतन केलं तर ब्रह्मांडाचा मालक तुझा पती आहे, आणि तुझ्या बाबतीमध्ये मी चिंतन केलं तर मला लक्षात आलं की तू साक्षात जगत जननी आहेस. मग असं असताना सुद्धा तुला या रावणाच्या सोन्याच्या लंकेमध्ये का बरं राहावं लागलं? काय गोड प्रश्न केला. आता त्या गोड प्रश्नाचं तेवढंच गोड उत्तर ऐका. सीतामाता सांगते, त्रिजटे, अगं ऐक, सगळ्या जमेच्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये होत्या तरी सुद्धा मला या रावणाच्या सोन्याच्या लंकेमध्ये का राहावं लागलं? ऐक, मागच्या जन्मामध्ये मी एक ऋषिकन्या होते, आणि ऋषिकन्या असताना सहज सकाळच्या वेळेला माझ्या मैत्रिणींना जमवलं आणि वनविहार करण्यासाठी जंगलामध्ये गेले, आणि जंगलामध्ये फिरत असताना एका झाडाच्या फांदीवर एक राघू आणि एक मैना विहार करताना मला दिसल्या. मला असं वाटलं, यांनी या जंगलामध्ये राहण्यापेक्षा माझ्या जर पर्णकुटीमध्ये येऊन राहिलं तर किती आनंद होईल. म्हणून दोघांना पकडण्यासाठी सीतामाता चोर पावलांनी त्या फांदीच्या जवळ जाऊ लागली. कोण जाणे कसा आवाज झाला, राघू उडून गेला, मैना मात्र सीतेच्या तावडीमध्ये सापडली. सीतामाता त्या मैनेला घेऊन आपल्या पर्णकुटीमध्ये आली. त्या मैनेसाठी सोन्याचा पिंजरा, चांदीची वाटी, अमृतासारखी रसाळ फळं दररोज सीतामाता त्या मैनेला खाऊ घालते. काही दिवस निघून गेले आणि एक दिवसाची घटना, सकाळची वेळ, सीतामाता गोड अमृतासारखे रसाळ फळं त्या मैनेला घेऊन आली, आणि त्या मैनेला ती फळं देणार एवढ्यामध्ये आश्चर्य घडलं. काय आश्चर्य घडलं? ऐका, ती मैने बोलू लागली. त्या मैनेला वाचा फुटली. ती मैना बोलू लागली, म्हणे, सीते, अगं तुला आठवतं का काही दिवसापूर्वी तू वनामध्ये आली होती, मी माझा पती झाडाच्या एका फांदीवर होतो, तू दोघांना पकडण्यासाठी आलीस, माझा पती उडून गेला, मी मात्र तुझ्या तावडीमध्ये सापडले, मला तू पर्णकुटीमध्ये घेऊन आली, सोन्याचा पिंजरा, चांदीची वाटी, अमृतासारखी रसाळ फळं खायला देतेस. हो म्हणे, सीते, खरं सांगू तुला, मी वनामध्ये असते तरी सुद्धा माझी एवढी सोय झाली असती की नसती हे मला सांगता येत नाही, जेवढी सोय तू करते. पण सीता, खरं सांगू तुला, खरं सांगू, ज्या क्षणाला मला तू पकडलंस आणि या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आणून ठेवलंस ना सीते, अगं त्या क्षणापासून समोरच्या झाडाच्या फांदीवर माझा पती येऊन बसतो ग, आणि मला या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेलं पाहिलं ना की माझ्याकडे बघतो, आणि मला पिंजऱ्यामध्ये अडकलेलं पाहिलं
की माझ्याकडे बघून ढसा ढसा रडत बसतो ग सीते. अगं कोण्या जन्मामध्ये तुझं माझं वैरत्व होतं, काय तुझं माझं वाईट झालं होतं की या जन्मामध्ये तू माझ्यामध्ये आणि माझ्या पतीमध्ये विरह घडवलास आणि मला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये अडकून ठेवलं. सीते, या जन्मामध्ये माझ्या पतीच्या विरहाचं जसं मी दुःख भोगते, मी शाप देते, पुढच्या जन्मामध्ये तुला सुद्धा तुझ्या पतीच्या विरहामध्ये तसंच दुःख भोगावं लागेल. आणि जसं या जन्मामध्ये मला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलंस, पुढच्या जन्मामध्ये तुला सुद्धा सोन्याच्या लंकेमध्ये राहावं लागेल. विचार करा, भगवंताच्या पत्नीच्या हातून घडलेलं कर्म, जर एवढंच कर्म तिला चुकलं नाही तर तुम्ही आम्ही केलेलं कर्म चुकेल का? नाथ महाराज हरिपाठामध्ये वर्णन करून सांगतात, केलेलं आहे तर सुनेला भोगावं लागतं. आता तसं काही नाही बाबा. का? एकतर आताचा काळ असा आहे, सकाळी केलेलं दुपारी फेडावं लागतं, दुपारी केलेलं संध्याकाळी फेडावं लागतं, पण फेडल्याशिवाय पर्याय. कारण वरचे सगळे कारखाने फुल पॅक झालेले, अजिबात जागा राहिलेली नाही. आणि म्हणून आता नियम काय आहे, ज्याने जिथं केलं त्याने तिथेच फेडावं लागतं. म्हणून तुम्ही आता पहा, कितीही राजकारणी मंडळींनी घोटाळे करू द्या, इथेच फेडावे लागतात. कुणी गवत खाऊ द्या, कुणी चारा खाऊ द्या, कुणी डांबर खाऊ द्या, इथेच फेडावे लागते. विठ्ठला विठ्ठला हो, ऐका. मुद्दा क्रमांक दुसरा, केलेलं कर्म, त्या कर्मासाठी आपल्याला जन्माला यावं लागतं. आणि तिसरी घटना सांगितली, वासना. अंतकाळ जवळ यावा आणि जर एखाद्या विषयावर वासना राहिली तर पुन्हा जन्माला यावं लागतं. सगळ्यांना कल्पना आहे, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. सगळ्यांना कल्पना आहे, एवढा जड भरत राजा की ज्याने वयाच्या 50व्या वर्षापर्यंत उत्तम प्रपंच केला आणि वयाच्या 50व्या वर्षी त्याला उपरती झाली, भगवंताच्या प्राप्तीसाठी सगळ्या सुखाचा त्याग केला आणि वनामध्ये जाऊन भगवंताचं भजन करू लागला. आणि उतार वयामध्ये भगवंताचं भजन करत करत असताना पाणवठ्याजवळ एक गर्भवती हरीण आली. तिने वाघाची डरकाळी ऐकली, आता वाघ येईल, आपल्याला खाऊन टाकेल, आपल्या पोटातलं बाळही मरून जाईल. या न्यायाने लांब उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. त्या नादामध्ये तिच्या पोटातला गर्भ त्या पाण्यामध्ये पडला. हे सगळं त्या भरतराजाने पाहिलं. भरतराजाने विचार केला, हा आता पाण्यातला गर्भ एक तर पाण्यामध्ये बुडून तरी मरेल आणि पाण्याच्या बाहेर जरी हरणाचं पाडस आलं तर एखादा हिंस्र पशु त्याला मारून टाकेल. त्या गर्भाला उचलला, आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन आला, आपल्या अंगावरच्या उपवस्त्राने त्याला पुसला. आणि एका लहान बालकाची आई जशी सेवा शुश्रूषा करते, काळजी घेते, तशा प्रकारे भरत राजा त्या पाडसाची काळजी घेऊ लागला. पण ऐका, किती काळजी घ्यावी याला काही नियम असतो. त्याचं भजन बंद झालं, एवढी त्या लेकराची त्या पाडसाची काळजी घेऊ लागला. परिणाम असा झाला, एरवी ध्यान धरलं तर अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती यायची, पण आता जर ध्यान धरलं तर अंतःकरणामध्ये ते पाडस येतं. आणि मग त्याला मनामध्ये विचार करतो, मी जर ध्यानाला बसलो, हे पाडस बाहेर गेला आणि त्याला कुणी खाल्लं कुणी मारलं तर काय होईल. करता करता निसर्गाच्या नियमाने एक दिवस ते जे हरणाचं पाडस जंगलामध्ये गेलं ते परत आलंच नाही. आणि इकडे भरत राजा माझा पाडस माझं हरीण करता 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 देहाचं पतन झालं. आणि म्हणून महाराज सांगतात, परिणाम काय झाला, घाला तो घातला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला. विचार करा, एवढी वासना भयंकर आहे. म्हणून आपल्या, तुम्ही आजच्या कीर्तनामध्ये काही लक्षात राहिलं नाही तरी चालेल, पण 3 गोष्टी लक्षात ठेवा.
आपण जन्माला आलोय याला 3 पैकी कोणतं तरी एक कारण आहे. पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं कारण कर्म आणि तिसरं कारण वासना. या 3 पैकी एक कारण आपल्या जन्मामध्ये घडलं म्हणून आपण जन्माला आलो. बरं, जन्म मिळाला, या जन्मामध्ये किती दुःख आहेत महाराज वर्णन करून सांगतात. मातेची अवदर पोहरी पचोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी नव मासवरी जन्म जन्मोनी मरती. नाथ महाराज सांगतात, नाकी तोंडी कृमी किडे विष्ठाले पचहुकडे गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे म्या सांगावे. तुकाराम महाराज तेच वर्णन करतात. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, भोगिता नारायणा, भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र तुझं दुःख रूपच आहे. काय सांगू गर्भीच्या यातना. आईच्या उदरामध्ये असणाऱ्या बाळकाला सुख आहे का हो? ऐका, बालकालाही सुख नाही आणि जन्म देते वेळी आईला सुद्धा सुख नाही. ऐका, जुनी लोक फार गोड शब्द वापरायची. बाळंतपण, त्या शब्दामध्येच त्या शब्दाचा अर्थ दडलेला आहे. व्यवस्थित सुटका झाली तर बाळ आणि अडचण आली तर अंत. काय शब्द आहे. म्हणून असं वर्णन आहे की म्हणे हे जर आपली ही बोट आहे ही उलटी फिरवली आणि इथे लागताना जेवढा त्रास होईल, शक्य आहे का होय? पण एखाद्याने समजा योगाच्या साहाय्याने रोज रोज प्रयत्न करून, कारण अभ्यास तुका म्हणे, अभ्यास करून करून रोज रोज अभ्यास करून इथं बोट लावायचा प्रयत्न केला तर किती त्रास होईल? संत महात्मे सांगतात, त्याला जेवढा इथे बोट लावताना त्रास होईल त्याच्यापेक्षा जास्त त्रास आईला बाळ जन्माला घालताना होतो. म्हणजे दोन्ही वेळेला त्रासच आहे. मग एवढा त्रास भोगून जन्माला यायचं. बरं, जन्माला आल्यानंतर तरी सुख आहे का हो? नाही ना. ज्या व्यवहारामध्ये, ज्या संसारामध्ये आपण जातो त्या संसाराचं वर्णन महाराजांनी केले. असं हा संसार कसा आहे. संसार दुःख मोला इंगळ, संसार दुःख मोला चहुकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, आनंदी वासर माला, शांती नाही कोठे, आनंदी वासर माला, ताप क्रोध लोभ शोणी, पाठी लागले ओढाल, काम क्रोध लोभ शोणी, पाठी लागले ओढाल, बंद करतील. ऐका, पुढे चला, तुम्हाला दिवसापर्यंत घेऊन जातो, काही काळजी करू नका. एखादी शुद्ध पाण्याने भरलेली नदी आहे आणि ती वाहत असताना त्या नदीमध्ये आपण प्रवेश केला आणि नदीमध्ये प्रवेश करत असताना, पुढे जात असताना त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आपले हात दिसत आहेत, आपले पाय दिसत आहेत, आपले गुडघे दिसत आहेत, आपली कंबर दिसते, पोट दिसतं, छाती दिसते, मान दिसते. पण फक्त जर हे आपलं तोंड दिसत नसेल, शरीरातला वरचा भाग हा डोकं दिसत नसेल, तर समजायचं आता आयुष्याची गणना फक्त 15 दिवसावर आलेली आहे. 16वा दिवस आपल्या आयुष्यामध्ये नाही. त्याच्या पुढे चला, ज्ञानेश्वर महाराज वर्णन करून सांगतात. ऐका, आपल्या हाताची बोटं घ्यायची, आपल्या कानामध्ये घालायची. घरी गेल्यावर इथं कोणी घालू नका. आपली बोटं आपल्या कानामध्ये घालायची आणि कानामध्ये जर आवाज ऐकला, आवाज आपल्याला आपला आवाज येतो, तो जर ध्वनी आपल्याला आला नाही तर समजायचं आयुष्याची गणना 9 दिवस. किती दिवस दादा, हा प्रश्न पडतो आम्हाला, सांगावं का न सांगावं?
कारण माणसं मृत्यू नाही तोपर्यंतच आनंदात आहेत. एखाद्याला जर कळलं माझा मृत्यू उद्या आहे तर तो आजपासूनच उपवास. कानी घालून या बोट नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. आता पुढे ऐका. आपले एका हाताचं बोट घ्यावं, आपल्या डोळ्यामध्ये असं घालावं. डोळ्यामध्ये घातल्याबरोबर डोळा बंद होतो आणि डोळ्यामध्ये आपलं चक्र दिसायला लागतं. दिसायला लागतं ना. घरी गेल्यावर प्रयत्न करा. इथे कोणी करू नका, नाही तर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये बोट घाला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, डोळे घालून या बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 7 दिवस. आपल्या डोळ्यामध्ये फिरणारं चक्र जर आपल्याला दिसलं नाही तर समजावं आयुष्याची गणना 7 दिवस. आता याच्या पुढे ऐका. आता याच्या पुढचं उदाहरण आता फार गमतीचं आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय प्रत्येकाच्या भुवयाचे केस हे प्रत्येकाला दिसतात. आता हे पुरुषांना थोडेफार दिसतील तरी, पण महिलांच्या बाबतीमध्ये आता कठीण राहिलं. जुन्या महिलांच्याच फक्त माता माऊलींच्या कपाळाला ते दिसतात. कारण आता लोकांनी काय केलं तर दोऱ्या घेऊन घेऊन काढायची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या भुवयाच्या केस दिसणं कठीण थोडंसं वाटतंय. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितले ते तुमच्या समोर मांडतो. आपल्या भुवयाचे केस आहेत, डोळे वरती केले तर ते भुवयाचे केस आपल्याला दिसतात. बघा, प्रत्येकाने सुरुवात केली वरती बघायला. ते भुवयाचे केस जर आपल्याला दिसले तर समजायचे काय, आयुष्याची गणना 5 दिवस राहिली. ते जर दिसले नाही तर समजायचे 6व्या दिवस आपला शेवटचा. महाराज, अहो 6 महिन्यापासून 6व्या दिवसापर्यंत आलात, एवढं आम्हाला कुठे ताणून धरताय? लवकर सांगा. लवकर सांगतो. काय, ज्याच्या ज्याच्या प्रत्येकाला भगवंताने 2 डोळे दिलेले आहेत आणि एकच नाक आहे. दोन्ही डोळ्यांनी नाकाच्या शेंड्याकडे पाहिलं की प्रत्येकाला नाकाचा शेंडा दिसतो. ज्या दिवशी तो नाकाचा शेंडा दिसणार नाही, महाराज सांगतात मनातेची देवी रामकृष्ण मनातेची देवी रामकृष्ण मनातेची देवी रामकृष्ण मनातेची देवी नासागरीचे अग्र आणखीन काय मृत्यूची लक्षणं बाकी राहिलीत का? उद्यापासून सगळ्यांनी एवढं केलं तरी आपल्याला आपला मृत्यू कधी आहे लक्षात येईल. अहो, किमान परिस्थितीला 7 दिवस कळला होता. आपल्या 6 महिन्यापासूनची लक्षणं सांगितलीत. ऐका बरं, विज्ञान असं सांगतं माणसाचा मृत्यू झाल्यानंतर पहिला बदल त्याच्या नाकावर होतो. मेलेल्या माणसाचा बघा शेंडा उजव्या बाजूला नाही तर डाव्या बाजूला पहिला घसरतो. त्याचं कारण मृत्यू झाला की पहिलं लक्षण नाकावर होत असतं. मग महाराज, आम्हाला कळलं 6व्या महिन्यापासून पहिल्या दिवसापर्यंत तुम्ही आम्हाला मृत्यू सांगितला. आता आम्हाला सांगा, उभं आयुष्य आम्ही आमचा प्रपंच करतोय, उभं आयुष्य आम्ही त्या प्रपंचासाठी राबतोय, म्हणजे देहाने आम्हाला प्रपंच करायचा आहे, त्या देहाबद्दल तुम्ही असं काय म्हणता? महाराज सांगतात, बाबा, अरे ज्या देहाने प्रपंच करतो ना त्या देहाची
त्या शरीराची अभिलाषा धरू नकोस. का? कारण हे शरीर कसं आहे? अभंगाचं दुसरं चरण. शरीराचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ज्या शरीराची अपेक्षा धरून आपण सगळं आजपर्यंत चाललेलो आहे त्या शरीराच्या बाबतीमध्ये वर्णन करून सांगतात शरीर जायाचे ठेवणे. शरीर एक दिवस जाणार आहे, फक्त कोणता दिवस आपल्याला आहे माहित नाही, म्हणून तोपर्यंत आपलं चाललंय. म्हणून मायबाप्पा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. म्हणून जो वेळ आपल्या हातामध्ये त्या हातामध्ये असलेल्या वेळामध्ये आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे. क्षणभंगूर नाही भरवसा तोडा माया तोडा आशा काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. म्हणून आपण काय केलं पाहिजे? राम राम स्मरा आधी. प्रत्येक क्षणाक्षणाला भगवंताचं भजन केलं पाहिजे. ऐका का भजन केलं पाहिजे? कारण महाराज वर्णन करून सांगतात इथं तुम्ही कितीही कमवा, कोट्याधीश व्हा, लक्षाधीश व्हा, अब्जाधीश व्हा, नवे नवे अंबानी व्हा, अडाणी व्हा, टाटा व्हा, बिर्ला व्हा, टेस्लाचा मालक व्हा, एलन मस्क व्हा, काही व्हा, पण मायबाप ज्यावेळी आपला अंतकाळ येईल त्यावेळेला याच्यातलं काही आपल्या सोबत येणार नाही. मग आपल्या सोबत काय येईल? महाराज सांगतात करा हरी भक्ती, करा हरी भक्ती, करा हरी भक्ती, परलोका येईल कामा. करा हरी भक्ती, करा हरी भक्ती, करा हरी भक्ती, परलोका येईल कामा. करा हरी भक्ती, करा हरी भक्ती, करा हरी भक्ती, परलोका येईल कामा. करा हरी भक्ती, करा हरी भक्ती, करा हरी भक्ती, परलोका येईल कामा. सोडवेल यमापासोनिया, सोडवेल यमापासोनिया. करा हरी भक्ती, 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 करा हरी भक्ती. करा हरी भक्ती परलोका येईल कामा. सोडवेल यमापासून या. यमाच्या जर त्या तडाख्यातून सुटायचं असेल तर फक्त आणि फक्त एक हरिभक्तीच कामाला येऊ शकते, इतर दुसरं काही येत नाही. का? कारण यमाचे जे दूत आहेत ना ते प्रेमाने आपल्याला नेत नाहीत. मग मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. माय बाप्पा नाही त्या यमासी करुणा, कुडीतून बाहेर काढती प्राणा. ते यमाला अजिबात करुणा नाही. म्हणून मायबाप्पा सगळ्यांना विनंती आहे, हा देह जाणार आहे म्हणून याची अभिलाष, याची अपेक्षा धरू नका. मग महाराज तुम्ही म्हणता या देहाची अपेक्षा धरू नका.
अहो पण आमच्या या देहाच्या संबंधानेच आमचा परिवार आहे ना. या देहाच्या संबंधाने बायको, या देहाच्या संबंधाने सासू सासरे, या देहाच्या संबंधाने आईबाप, या देहाच्या संबंधाने मुलं. मग महाराज तुम्ही सांगताय जर देहच आपला नाही, देह जाणार आहे, मग आमची या देहाच्या संबंधाने हे जे नाते होते ते कसे आहेत त्याचं वर्णन अभंगाच्या तिसऱ्या तुझा हा परिवार नव्हे तुझा हा परिवार नव्हे तुझा हा परिवार नव्हे तुझा हा परिवार परिवार द्रव्य नोहे, दारा नोहे, परिवार नोहे, आपलं काही नाही इथं. ऐका, इथं जर आपलं काही असतं तर मला सांगा, आपली ज्यांना आपण म्हणतो ती जर आपली असती तर ती आपल्याला सोडून गेली असती का हो? बरं, आपण त्यांना सोडून जातात त्यावेळी ती पाठी राहिली असती का हो? नाही ना. ज्या अर्थी ते आपल्या सोबत येत नाही आणि आपल्या सोबत आल्याशिवाय त्यांना जमत नाही, आपल्या सोबत येता त्यांना जमत नाही. म्हणून महाराज सांगतात नोहे तुझा हा परिवार. श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. म्हणजे त्या वनामध्ये खूप मोठा हत्ती होता, त्याला 1000 बायका होत्या. आता 1000 बायकांना किती मुलं असतील? तेवढीच त्याची ती सगळी प्रजा. आणि एवढा मत्तवाल तो हत्ती होता की त्या जंगलामधले वाघ सिंह सुद्धा त्याला घाबरत असे. एक दिवस फिरता 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 उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याने विचार केला या मस्तपैकी या जंगलामध्ये असणाऱ्या सरोवरामध्ये जाऊन आंघोळ करावी. आंघोळीसाठी गेला, सगळा परिवार वरती आहे, एकटा आंघोळीला उतरला आणि पाण्यामध्ये खूप आंघोळ करू लागला. आणि त्याचं दुर्दैव असं झालं, त्याच पाण्यामध्ये एक मगर होती. ती मगर हळूहळू जवळ आली आणि त्या हत्तीचा पाय पकडला. आता असं सांगतात मगरापेक्षा हत्तीमध्ये ताकद जास्त आहे, पण प्रत्येकाचं स्वबळ ठरलेलं आहे, ठिकाण ठरलेलं आहे. काय? हत्तीची ताकद जमिनीवर आहे आणि मगराची ताकद पाण्यामध्ये. हत्ती मगरीपेक्षा कितीही बलवान असला तरी तो जमिनीवर, पाण्यामध्ये आला की हत्तीची ताकद मगरीची ताकद वाढते. आणि मग गंमत काय झाली, त्या मगराने हत्तीचा पाय पकडला. आता हत्ती सुद्धा ताकदवान, तो विचार करतोय मगर काय करणार आहे, आणि म्हणून तो त्या मगरीशी युद्ध करू लागला, लाथा मारू लागला. पण असं वर्णन आलेलं आहे त्या भागवतामध्ये की त्यांचं 1000 वर्षापर्यंत युद्ध चालू होतं. आता हे त्या काळातली गोष्ट, 1000 वर्षापर्यंत युद्ध चालू होतं, तरी सुद्धा ते मगर त्या हत्तीचा पाय सोडायला तयार. आता वरच्या सगळ्या त्याच्या ज्या बायका होत्या, त्याची जी मुलं होती, त्यांनी पाहिलं. आता ती मुलं म्हणू लागली, आई अगं बाबा संकटामध्ये आहेत, 1000 वर्ष झाली, आपण त्यांच्या मदतीला जाऊ. आई म्हणते, बाळा तू पुढे जाऊ नकोस. का? तुझ्या बापाची LIC ची पॉलिसी काढलेली आहे.
बाप गेला तरी त्याचे मेडिकलचे पैसे सगळे तुम्हाला येतील, तुम्ही काही जवळ जाऊ, सगळे आपल्या पैशावर टपलेले आहेत की नाही हो? ऐका, त्या मुलाने असं ऐकल्याबरोबर मुलं पाठी झाली, त्या बायका त्याच्या पाठीमागे झाल्या. 1000 वर्षापर्यंत तो युद्ध करत होता आणि युद्ध करत असताना बायका मुलांकडे नजर गेली, पण एकही त्याचं पुढं पाऊल टाकून त्याला वाचवण्यासाठी जवळ आलं नाही. तो विचार करू लागला, उभं आयुष्य ज्या बायका मुलांच्यासाठी मी खर्ची केलं, पण माझ्यावर ज्यावेळी बिकट प्रसंग आला त्यावेळी याच्यातला कोणी माझ्या उपयोगाला आलं नाही. नवे नवे ऐका, अहो इंद्राला जिंकणारा इंद्रजितासारखा ज्याचा मुलगा आहे, 80,000 स्त्रिया, 1,00,000 नातू, 1,25,00,000 पण तू, ही ज्या रावणाची घरामधली प्रॉपर्टी आहे आणि सत्ता किती त्याची आहे म्हणे. ऐका, 9 ग्रहांच्या पायऱ्या करून जो चढतो, 33 कोटी ज्याच्या बंदीखान्यामध्ये आहेत, गाढववळी गजानन, ब्रह्मदेव येऊन त्याच्या देव्हाऱ्यातली पूजा करतो, दाढीला खाज उठली तर खंडोबा येऊन दाढी करतो, एवढी ज्याची सत्ता आहे. आणि ताकदीच्या बाबतीमध्ये वर्णन केलं तर भगवान शिव ज्या कैलास पर्वतावर बसतात, त्या कैलास पर्वताला ज्याने उचलला, एवढी ज्याची ताकद आहे. पण महाराज वर्णन करून सांगतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, पण सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, ज्याची संपदा एवढी होती त्याच्यासोबत कवडी गेली नाही. ज्याच्या 80,000 बायका होत्या, एक बायको त्याच्यासोबत गेली नाही. 1,25,00,000 मुलं, 1,50,000 पण तू, ही ज्याची संपत्ती होती त्याच्यासोबत त्याच्यातलं काही गेलं नाही. मायबाप आपलं काय जाणार आहे? धनुलवुनी कोटी हे ये विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा,
नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षण शेवटच्या चरणात सांग. अंतकालीचा सोयरा अंतकालीचा सोयरा अंतकालीचा सोयरा अंतकालीचा सोयरा अंतकालीचा सोयरा अंतकालीचा सोयरा सोयरा तुका म्हणे विठू धरा याच्याशिवाय दुसरं आपल्या कोणी सोबतीला येणार नाही. ऐका मायबापा, उभ्या आयुष्यामध्ये ज्याने भजन केलं नाही पण अंतकाळच्या वेळेला भगवंताचं जर भजन आपल्या मुखातून आलं ना तरी सुद्धा तो भगवंत आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ऐका अहो, सामान्य माणसाचा उद्धार होतो नवर काय, पक्षी जातीमध्ये त्या जटायूने अंतकाळच्या वेळेला भगवंताचा धावा केला, भगवंत त्याच्या जवळ आले, त्याला उद्धार केला. जर पशुचा उद्धार होतो तर माणसाचा उद्धार होणार नाही का हो? मग विचार करा, फक्त काय केलं पाहिजे, पशुने भगवंताची आठवण केली, आपण सुद्धा भगवंताची आठवण केली पाहिजे. त्या गजेंद्राला ओळखलं, याच्यापैकी कोणी माझ्या उपयोगाला येत नाही,
आणि मग सरते शेवटी त्यांनी पाहिलं की देवा बायका माझी सोबत नाही, मुलं सोबत नाही, सत्ता नाही, संपदा नाही, मग काय केलं? त्याच जलाशयामधलं एक कमळ उचललं, भगवंताला वाहिलं आणि सांगितलं या ब्रह्मांडाचा जो कोणी चालक मालक असेल त्यांनी माझं रक्षण करावं. ऐका, त्यावेळेला भगवंत वैकुंठामध्ये जेवायला बसलेले आणि रुक्मिणी माता भगवंताला वाढते आणि वाढत असताना भगवंत उठले आणि रुक्मिणी आईने विचारलं कुठे? एवढं म्हणत पीछे चले गोली आगे होत आवाज. महाराजांनी वर्णन करून सांगितलं भगवंत निघाला. किती वेगाने निघाला? त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे, हा कहे वैकुंठ, मी हत्तीकडे जातोय हे रुक्मिणी मातेला सांगेपर्यंत हा वैकुंठामध्ये. आणि ठीक बोलायला भगवंत त्या गजेंद्राजवळ आले. कशामुळे? फक्त एकामुळे, त्या गजेंद्राने भगवंताचं स्मरण केलं, त्याचं भजन केलं. तसं मायबापा तुम्हाला सांगतो आपली गंमत काय झालेली आहे. आपण या संसारामध्ये आलो, संसारामध्ये सगळं भुलून गेलो, सगळ्यांवर विसरून गेलो. आणि म्हणून महाराज सांगतात या संसारामध्ये जन्मल्यानंतर पहिल्यांदाच आपण आहोत शिव, भगवंताचे अंश आहोत. पण जन्माला आल्याबरोबर लगेच आपण शिवाच्या ऐवजी काय म्हणतो? कोहम. कोहम. लहान मुल जे रडतं ते कसं रडतं? क्याव क्याव. त्याला शास्त्रामध्ये असा शब्द आहे, भगवंत आईच्या उदरामध्ये ज्यावेळी हा जीव असतो त्यावेळी तो जीव भगवंताला विनंती करतो, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवून आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. देवा मला जर या आईच्या उदरातून जर मुक्त केलंस तर रात्र आणि दिवस तुझी आठवण करीन, असं आईच्या उदरामध्ये वचन देतो. आणि बाहेर आल्याबरोबर जे खोटा बोलायला सुरुवात करतो, भगवंताला काय माहीत हा पुढे निवडणुकीला सुद्धा उभा राहील. आणि त्याची प्रॅक्टिस गर्भामधून. खोटं. काय खोटं? गर्भातून बाहेर आल्याबरोबर भगवंत म्हणतो आता माझं भजन करशील ना, तुम्हाला वचन दिलं. तो लगेच बाळ काय म्हणतं? केव्हा केव्हा म्हणजे केव्हा केव्हा. देव म्हणतो वा, अरे गर्भातून बाहेर आल्यानंतर एवढा खोटा बोलायला लागला, पुढे निवडणुकीला उभी राहिल्यानंतर किती खोटा बोलशील. गावातले संडास विकून खातात, रस्ते विकून खातात, तरी म्हणतात आम्ही प्रामाणिक, आम्हालाच मत द्या. असो, सांगायचा मुद्दा एकच, माणसं मायेमध्ये अडकतात आणि मायेमध्ये अडकल्यानंतर या भ्रमामध्ये गुरफटून जातात आणि भुलली जातात. म्हणून महाराज सांगतात ऐका, आपण काय करतो? या संसाराच्या रंगामध्ये रंगून जातो. महाराज सांगतात मायबापा संसाराच्या रंगामध्ये रंगू नका. तुम्हाला जर रंगायचं असेल तर रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुलला असे पतंगे. भगवंताच्या रंगामध्ये जो रंगला ना त्याचं जीवन कल्याणकारी झालं. आणि जो मायेमध्ये गुंतला ना तो आयुष्यभर जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतला. असो, ऐका आपली वेळ संपलेली. आपल्या हातामध्ये मला वाटतं फक्त 5 मिनिटं आहेत का? 2 मिनिटं आहेत, हरकत नाही. 2चे आपण 3 करू आणि सांभाळून घेऊ. ऐका, अभंगाचं चिंतन झालं, पण ज्यांच्या निमित्ताने हे चिंतन होतं त्यांच्याविषयी थोडंच ऐका. ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार घेतल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये असं चिंतन केलेलं आहे की लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले. ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच पांडुरंगाचे अवतार आहेत. मग जे ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाचे अवतार आहेत त्या ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं माझी जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी. काय गरज होती हो? स्वतःच भगवंत आहेत, मग त्यांना पंढरपूरला गुढी वारी घेऊन जायची गरज काय होती? पण ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. वडिलांनी जर सकाळी उठून तुळशीला पाणी घातलं तर ते पाहतात लहान मुलं आणि मग ती घालायला सुरुवात करतात. सकाळी उठल्या उठल्या वडिलांनी जर टीव्ही लागला आणि जर सैराट होऊन नाचायला लागले तर ती मुलं तेच करतात. म्हणून येत वडील जे जे करती. ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं संत ज्या मार्गाने जातील त्याच मार्गाने सामान्य जीव जातील. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वारी सुरू केली. त्या वारीचं वैशिष्ट्य काय हो? ऐका, त्या वारीचं वैशिष्ट्य एका अभंगामध्ये महाराजांनी वर्णन केलंय. पंढरीच्या वारीला जो कोणी वारकरी जातो ना, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. का? त्याचा अधिकार काय आहे? ऐका, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. जो मोक्ष सायाच करून सुद्धा माणसाला मिळवता येत नाही तो मोक्ष फक्त पंढरीच्या वारीला लागा आणि भजन करत पंढरपूर पर्यंत जा. तो मोक्ष तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्यांच्या या आपण जागराच्या कीर्तन सेवेला या ठिकाणी आलेलो आहोत
ती आमची माता माऊली कैलासवासी पार्वती आई हिने 40 ते 45 वर्ष पंढरपूरची वारी केली, आळंदीची वारी केली. ऐका, खरं सांगू, एकदा पंढरपूरच्या वारीला जर गेला ना तर देव तुमचीवर राहिलेली वारी करतो. मग ज्यांनी वयाची 40-45 वर्ष भगवंताची वारी केलेली, आता इथून पुढची वारी त्यांच्या घरामध्ये चालू राहावी आणि ती वारी चालू राहिली हेच खऱ्या अर्थाने त्यांच्या वारीचं फळ असेल. आपण जी काही सत्कर्म करतोय ती सत्कर्म आपल्या मुलांनी चालू ठेवावी. ऐका, का आई वडिलांची इस्टेट तर सगळे घ्यायला तयार असतात, पण खरं जर माता मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी काय घ्यावं असं वाटत असेल तर आईच्या गळ्यातली तुळशीची माळ आणि आईने चालवलेली पंढरपूरची वारी ही ज्या क्षणाला तुम्ही चालवाल ना त्या क्षणाला वैकुंठामधून आईला आनंद होईल आणि वैकुंठामधून आई तुमच्यावर पुष्पवृष्टी केल्याशिवाय राहणार नाही. ऐका, या जगामध्ये सगळं काही पुन्हा पुन्हा मिळतं, पण एकदा का मातीच्या आड आपली माय गेली ना की ती पुन्हा मिळत नाही. ऐका, डोंगरा आड गेलेला सूर्य उद्या तुम्हाला पुन्हा मिळेल, पाहायला मिळेल, पण माती आड गेलेली माता आपल्याला पुन्हा बघायला मिळणार नाही. ती माता काय करत नाही हो आपल्यासाठी, लहानपणापासून मोठं होईपर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपते. नवे नवे ऐका, आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या शरीराच्या चामड्याचे जोडे बनवले आणि ते आईवडिलांच्या पायामध्ये घातले तरी सुद्धा त्यांचं ऋण आपल्याच्याने फिटणार नाही. ऐका, फक्त 2 मिनिटांमध्ये फार गोड दृष्टांत सांगतो आणि सेवा संपवतो. आई वडील काय लेकरासाठी करतात, काय लेकरासाठी करतात. ऐका, एका आई वडिलांना एकुलता एक मुलगा, खूप शिकवलं आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला पाठवला. 20 वर्षाचा झाला, अमेरिकेला गेला. आता 25 वर्षाचा झाला तरी तो अमेरिकेतून परत येईना. बरं, आई वडील एकुलते एक, इकडे श्रीमंत सावकार वडील, वडील वारकरी, कीर्तनकार, सावकारकी घरामध्ये. आईला अपेक्षा होती मुलानं लवकर यावं आणि डोळे असेपर्यंत चांगली दृष्टी आहे तोपर्यंत सोनमुख पाहावं. आणि म्हणून आई फोन करायची, मुलाला पत्र पाठवायची, पण मुलाला काय उत्तर देता येत नव्हता. शेवटी 7 वर्षांनी मुलगा आला. 7 वर्षांनी मुलगा आल्यानंतर आईला किती आनंद झाला असेल, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, गगनामध्ये आनंद मावेना. आईने गाव जेवण घातलं आणि गाव जेवण घातल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. आणि एक दिवसाची संध्याकाळची घटना, आईने 20-25 मुलींचे फोटो जमवले होते आणि संध्याकाळी मुलाला सांगितलं, बाळा तुझ्यासाठी 20-25 मुली पाहिलेत, कोणती जुई तू पसंत करशील तिच्याशी तुझं लग्न लावून देईन, पण बाबा मरता मरता आम्हाला सोनमुख, आम्हाला नातवंडाचं मुख पाहू दे. मुलगा 2 दिवस झालं, 3 दिवस झालं बोले ना. आईला शंका आली की नक्की या मुलाचं काहीतरी लफडं असलं पाहिजे. एक दिवस संध्याकाळची वेळ, मुलाला खोलीमध्ये घेऊन गेली आई आणि आईने विचारलं, काळे 4 दिवस झाले तुझ्या पाठीमागे लागले, मी तुला 25 मुलींचे फोटो दाखवते, तू हो बोले ना, नाही बोल ना, खरं सांग मला, तू लग्न केलंस की काय. त्यावेळी तो मुलगा म्हणू लागला, आई ती आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो, एकाच कंपनीमध्ये कामाला होतो आणि माझ्यामुळे तिला दिवस गेले आणि त्याच्यामुळे नाईलाजाने आम्हाला लग्न करावं लागलं. आम्हाला 2 वर्षाचा चिंटू सुद्धा आहे. काय वाटलं असेल त्या आईला. उभं आयुष्य आई वडील आपल्या मुलांचं हित व्हावं याच्यासाठीच वाट बघत असतात. पण त्या आईला ज्यावेळी ही घटना कळली असेल, काय वाटलं असेल त्या आईला. आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा गळू लागल्या. पण आईला विचार पडला, ही गोष्ट यांच्या बापाला कशी सांगावी. जर बापाला सांगितलं तर यदाकथित बाप धक्क्यानेच जाईल. 2-3 दिवस निघून गेले. आई आहे ना शेवटी. कितीही लेकराने वाईट कृत्य केलं तरी आई जगाचं बाजारामध्ये असं एकच कोर्ट आहे, कितीही मुलाने अपराध करू द्या तरी सुद्धा त्या लेकराला न सजा देता नीट त्याला सुटका दिली जाते. असं एकच कोर्ट ते म्हणजे आई. ऐका, 2-4 दिवसांनी एक चांगला वेळ पाहिली आणि आईने बापाला गाठला आणि सांगितलं, अहो आपला मुलगा चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे, तिकडे चांगला त्याला पगार आहे, त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घ्या. काय म्हणणं आहे. काही नाही म्हणे, त्याचं तिकडंच लग्न झालं आणि त्याला 2 वर्षाचा रेडीमेड चिंटू सुद्धा आहे. बरं तर बाप काय करेल हो, एकुलता एक मुलगा. बाप अंतःकरणातून तुटला पण चेहऱ्यावर दाखवता आलं नाही बापाला. का? कारण बाप कठोर आहे ना. बापाचं अंतःकरण दादा कुणाला दिसून येत नाही. मुलगी जर सासरला निघाली ना तर आई ढसा ढसा रडते, बहीण ढसा ढसा रडते, भाऊ गळ्याला बिलगून बिलगून रडतो.
पण एवढ्या सुद्धा समाजामध्ये बाप कुठे रडताना दिसत नाही का? बापाला कठोर म्हटलं जातं ना. तो बाप एका खोलीमध्ये बसून रडत असतो का? त्याला माहितीये माझ्या ताईला जर जाताना मी पाहिलं ना तर मला थांबता येणार नाही, म्हणून तो बाप खोलीमध्ये जाऊन रडत असतो. बापाचं काळीच कापलं गेलं, पण नाईलाज झाला का? एकुलता एक मुलगा आहे. काही दिवस निघून गेले. त्या मुलाने सांगितलं, बाबा तुम्ही दोघे इकडे राहणार, आम्ही तिघे तिकडे राहणार, याच्यापेक्षा तुम्ही आमच्या सोबत चला ना. बापाने सांगितलं, बाबा एवढी घरातली सावकारकी आहे, श्रीमंती आहे, पैसा वाडा जमीन हे सगळं विकून कसं यायचं? त्या मुलाने सांगितलं, बाबा तिकडे मला चांगला पगार आहे, तिला चांगला पगार आहे, हे सगळं विका, तुम्ही आमच्या सोबत तिकडेच चला. बापाने मुलाच्या हट्टासाठी राहता वाडा विकला, जमीन विकली, आईचे दागिने विकले, सगळा पैसा डॉलरमध्ये कन्वर्ट केला, मुलाच्या खात्यावर जमा केला. दुसरा दिवस ठरला अमेरिकेला जायचं. पुण्यावरून टॅक्सी पकडून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी आली. 10 वाजता विमानतळावर पोहोचले. मुलाने सांगितलं, आई बाबा तुम्ही बाहेर बसा, मी आतमध्ये जाऊन चेकिंग करून येतो. मुलगा 10 वाजता आतमध्ये गेला. 10:30 वाजले, 11:45 झाले, 11 वाजले तरी मुलगा बाहेर येईना. आईच्या अंतःकरणामध्ये शंकेची पाल चुकचुकली. आई तिथून उठली. समोर जो तिकीट चेकर होता त्याला विचार, म्हणे दादा अरे आम्हाला अमेरिकेला जायचंय, माझा मुलगा 10 वाजता तिकीट चेक करायला आतमध्ये गेलाय, अजून बाहेर आला नाही. त्या दादाने सांगितलं, आई तुमचं तिकीट दाखवा मला. आणि ते विमानाचं तिकीट पाहिलं तर तो तिकीट चेकरी म्हणाला, आई तुम्ही ज्या विमानाने अमेरिकेला जाणार होतात ना ते विमान 1 तासापूर्वीच उडून गेलं ग. त्या आईला असं वाटलं, अरे ज्याच्यासाठी अख्खी संपत्ती खर्च केली, ज्याच्यासाठी उभं आयुष्य घालवलं, त्या मुलाने पैशासाठी आम्हाला भर रस्त्यात सोडून जावं. ढसा ढसा अश्रूच्या धारा तिच्या डोळ्यातून गळू लागल्या. बापाच्या जवळ आली आणि सांगितलं, अहो ऐकलं का? आपल्या पोटच्या पोराने पैशासाठी आपल्याला रस्त्यात सोडून निघून गेला. बापाला रडता येत नाही ना, पण करावं काय? जवळ पैसा नाही. आईने इकडे तिकडे पाहिलं, हातामध्ये एक सोन्याची कडा दिसला. तो त्या तिकीट चेकरच्या जवळ गेली आणि त्या तिकीट चेकरला सांगू लागली, दादा तुझ्या पाया पडते रे, फार काही नाही, फक्त इथून आम्हाला पुण्याला जाण्यापुरतं गाडीला पैसे दे, हा सोन्याचा कडा तुझ्याकडे ठेवू. एवढं ऐकलं आणि त्या तिकीट चेकरच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा गळू लागला. तो म्हणाला, आई माझी सुद्धा घरी अशीच एक आई आहे, पैसे मी देतो, तुझी आहे, हा कडा तुझ्याकडेच ठेव. त्याने टॅक्सीवाल्याला बोलवला. टॅक्सीवाल्याच्या खिशामध्ये 2000 भरले आणि सांगितलं, यांना यांच्या घरामध्ये पुण्याला सोडून या. मुंबईकडून टॅक्सी पुण्याकडे चालली. ऐका, मुंबई सोडलं, खंडाळ्याचा घाट सोडला, आता पुण्यामध्ये प्रवेश करणार. एवढ्यामध्ये मागच्या त्या कीर्तनकार वडिलांनी टॅक्सी ड्रायव्हरच्या पाठीवर थाप मारल्याने सांगितलं, दादा तुझ्या पाया पडतो रे, टॅक्सी पुण्यामध्ये घेऊ नकोस, मग पुण्याबाहेर कोणत्या तरी एखाद्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन चल, तिथे आम्हाला नेऊन ठेव का? अरे आता ज्या गावामध्ये श्रीमंत सावकार कीर्तनकार वडील म्हणून जगत होतो त्या गावामध्ये राहायला झोपडी सुद्धा राहिली नाही. आणि लोकांनी जर विचारलं तुमची ही अवस्था कोणी केली तर काय लोकांना सांगू? आयुष्यभर ज्या पोटासाठी दिवसाची रात्र केली त्या पोराने पैशासाठी भर रस्त्यामध्ये सोडून गेला, काय सांगू त्यांना? म्हणून तिथून टॅक्सी वळली, पुण्याच्या बाहेर असणाऱ्या वृद्धाश्रमामध्ये गेली. ही सत्य घटना तुमच्या समोर सांगतोय. त्या दिवसापासून त्या बापाने आणि त्या आईने बोलणं टाकलं. मायबाप, आई वडील बोलत नाहीत. विचार करा, उभं आयुष्य जे आई वडील आपल्यासाठी एवढं करतात, अंतकाळच्या वेळेला त्यांना आपण साधा आधार देऊ शकत नाही. अहो आई वडिलांची आपल्याकडून फार काही अपेक्षा नसते, फक्त एकच, आयुष्यभर आपल्यासाठी आपले आई वडील ATM कार्ड बनतात. उतार वयामध्ये किमान आपण त्यांच्यासाठी आधार कार्ड तरी बनवूया. त्यांना फार काही लागत नाही, फक्त एकच लागतं, अंतकाळच्या वेळेला त्यांच्याशी तुम्ही गोड बोला, त्यांच्यासाठी भक्ती करा, नामस्मरण करा, देवधर्म करा, सत्यकर्म करा, तेच त्यांच्यासोबत येणार आहे. म्हणून जी माऊली या घरातून निघून गेलेली आहे, खरोखर काहीतरी त्यांचं अनंत जन्माचं पुण्य असेल, म्हणून 40-45 वर्षापर्यंत त्यांनी ती वारी सुरू केली. त्या वारीचं नक्कीच भगवंत त्यांना फळ देईल. कारण उभं आयुष्य जर चांगली कर्म करून भगवंत कुठेतरी चांगलं फळ देत असेल तर त्याचं हे निमित्त आहे का? आयुष्यभर त्यांनी 40-45 वर्षे वारी केली आणि म्हणून त्यांच्या उत्तर कार्यानिमित्त का होईना भगवंताचं नामस्मरण घडतंय. हेच त्यांच्या जीवनामधलं सगळ्यात मोठं कार्य आहे. आणि म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्या संतांच्या माध्यमातून ही सेवा घडते त्या संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर
45 वर्ष आईनी पंढरीची वारी केली, आळंदीची वारी केली, त्र्यंबकेश्वरची वारी केली आणि त्यांच्या पश्चात त्यांचं हे सगळं जपणूक करण्यासाठी त्यांच्या घरामध्ये 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत, सुनबाई आहेत, नातवंड आहेत, पंतू आहेत. पंतूपर्यंत त्यांनी पाहिलं म्हणजे सुखाने गेल्या त्या, बरोबर ना. आणि खरं सांगू तुम्हाला, ऐका, संपूर्ण भगत परिवार हे आपल्याला जरी झालेलं दुःख असेल तरी भगवंत खरोखर त्या माऊलीचा सुखाचा सोहळा वैकुंठामध्ये साजरा करत असेल. आणि खरं सांगू तुम्हाला, हा भगवंताचा नामसंकीर्तन सोहळा साजरा करण्यासाठी या ठिकाणी आमच्यासोबत आमचे हरिभक्तीपरायण गायनाचार्य अमर महाराज आले, आमचे संतोष महाराज आले आणि आमचे श्रीरंग महाराज जाधव हे इंजिनियर आहेत. ते पिंपरी दैसरबुरीवरून आले. त्यांना मागाशी फोन केला, म्हटले महाराज मी अजून घरी पोचलोच नाही. आणि घरी पोचल्यानंतर सुद्धा कंपनीचं काम आहे, पण तिथे गेल्यानंतर त्यांनी मनामध्ये विचार केला, ठीक आहे आयुष्यभर काम करायचंच आहे, पण भगवंताच्या नामस्मरणासाठी तिथून ते परत गाडी त्यांनी केली आणि श्रीरंग महाराज असतील आणि आमचे लक्ष्मणदादा असतील तिथून ते कीर्तनासाठी इथपर्यंत आले. आमचे माऊली असतील, ज्यांना ज्यांना प्रत्यक्ष भगवंताचं नामसमूह कीर्तन श्रवण करायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही, माऊलींनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून कीर्तन संयोजन सुरू केलेलं आहे. हरिपाठावर अभंग झाले, नाथांच्या हरिपाठावर झाले, तुकाराम महाराजांच्या हरिपाठावर झाले. महाराजांचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमधून दररोज संध्याकाळी रात्री मला वाटतं 9 ते 11 प्रवचन असतं अभंगावर आणि त्याच्या आधी हरिपाठावर चिंतन असतं. आणि हे दररोज आहे, फुकट. एक कीर्तन ठेवायचं म्हटलं तर किती खर्च येतो आणि माऊली फुकट करतात. बरं, दररोज वेगवेगळा वक्ता त्याच्यावर चिंतन करतो. असं ऐका, आमचे गोविंद मामा असतील, आमचे विनेकरी, ते विनेकरी इथलेच आहेत, तुमचेच आहेत, आमचे गायकर मामा. आणि जे आदराने आमच्यासोबत नेहमी आमच्यावर पुत्रवत प्रेम करतात आमचे पाटील बाबा असतील. आणि ज्यांनी सुंदर अशी पखवाजाची आम्हाला साथ दिली, आमचे उत्कृष्ट मृदुंगमणी आमचे पार्थ महाराज, आमचे संतोष महाराजांचे ते चिरंजीव आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम. दादा धन्यवाद. आमच्यामुळे तुम्हाला थोडा त्रास झाला, कारण सुरुवातीलाच स्पीकर गेले, त्यांना त्रास झाला, पण त्यांनी तेवढ्यामध्ये सुद्धा धावपळ करून परत व्यवस्था केली. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. 2 तास होऊन गेले, तुम्ही सगळे एवढे शांत चित्ताने श्रवण केलं, तुमच्या चरणावर सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. जाता जाता सर्वांना एकच विनंती आहे, वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, भगवंताचं नामस्मरण करा. सकाळी उठून तुळशीला पाणी घाला, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, तुळशीला पाणी घाला, पंढरीची आळंदीची वारी करा, ज्ञानेश्वरीच्या सकाळी 5 ओव्या वाचा, गाथेतले 5 अभंग वाचा. तुमच्या जीवनाचं उद्धार करण्याची सामर्थ्य ज्ञानेश्वरीमध्ये आणि गाथेमध्ये आहे. एवढं जर केलं तर जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला भीती नाही. पण एवढं अट्टहासपूर्वक करा. वाईट खाऊ नका, वाईट व्यसनं करू नका आणि वाईट लोकांच्या संगतीमध्ये जाऊ नका. एवढं जर आपल्या जीवनामध्ये घडलं तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा त्याच माऊलीच्या, त्या भगवंताच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.